त्याग का बरं होतो व त्यांचं काय उद्दिष्ट काय असतो? नमस्कार जी, मी आलो आहो सेलोला व इथे आहे हवनाचे कार्य, त्यागाचे हवनाचे कार्य आहे. व नमस्कार जी, भगवंत इथे उपस्थित आहे. व तुमचे नाव सांगा. माझे नाव विनोद माणिकराव आवारे. जी, व पुढची जे आपली जानकारी आहे हे आमचे दादा सांगतील. नमस्कार. उद्देश्य परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी जी. मोहाडी अंतर्गत शाखा चंद्रपूर अंतर्गत आज विनोद काकाजी आवारी यांच्या निवासस्थानी त्यागाचं हवन कार्य पार पडलेलं आहे. नुकताच त्यानिमित्त आता चर्चापटक सुद्धा भगवत कार्याचे चर्चापटक सुद्धा आयोजित करण्यात आले आहे आणि पुढील कार्य म्हणजे भगवत कार्याची चर्चापटक सुरुवात होणार आहे. याचा सर्व सेवक लाभ घेतील अशी मी विनंती. तर भगवंताच्या कृपेने यांचे त्यागाचे कार्य संपूर्ण पार पडले आहे. व आता यांचे जे मार्गदर्शक आहे, आपण मार्गदर्शकांचे विचारू की त्याग का बरं होतो व त्यांचं काय उद्दिष्ट काय असतो? त्याग हा जेव्हा हे मार्गामध्ये येतात आणि हे दुःखी मानव असतो आणि सुख कसं मिळवायचं या मार्गामधून सुख समाधान मिळतो. ते कार्यप्रणाली करावं लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सुख समाधान मिळतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हे त्याग घडवा लागतो. ते 11 दिवसाचं त्याग आणि 42 दिवसाचं त्याग करून हे त्याग म्हणजे 42व्या दिवशी समाप्ती करून 43व्या दिवशी हवन कार्य घडवण्यात येते. आज हे यांच्या निवासस्थानी हवन कार्य घडलं कारण हे आता सुखी समाधानी झाले आणि पुढील यांची जी दिनचर्या आहे यांनी त्यांच्या याच्यावरती टिकवून ठेवणार आहेत आणि पुढील प्रणाली सुद्धा ते अशीच टिकवून ठेवावी अशी माझी विनंती त्यांना. जी नमस्कार. तर आई, तुम्ही यांचे आहे मार्गदर्शक आहात, तर एक सेवक म्हणून काय चुका न करावं त्या सेवकांनी की मार्गामध्ये लवकरात लवकर त्याग घडला पाहिजे? तशी ही मार्गाची रूपरेषा आहे. विनंती, प्रार्थना, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचा पुरेपूर जर आपण पालन केलं आणि आपल्याला जे काही दुःखानुसार बंधनं असतात किंवा कुणाला नसतात त्या बंधनाचं जर आपण आणि त्या विनंती प्रार्थने जर आदर करून आपण जीवनशैली केली तर आपल्याला त्याच्यात लवकरात लवकर लाभ मिळतो आणि आपण दुःखातून सुखाकडे वळतो आणि एकदा सुख समाधान मिळालं की आपण त्यागाकडे वळतो आणि हा परिपूर्ण आपलं जीवन त्यागमय करून आपण पुढचं वाटचाल जीवनामध्ये चांगलं जगू शकतो. हे प्रत्येकाने जर त्या विनंती प्रार्थनेचा आदर केलं तर हे आपल्याला लवकरात लवकर या मार्गामध्ये यश मिळत असतो. आज आवारी कुटुंबाचं त्यागाचं कार्य हवन कार्य झालं आहे व त्यांच्या चेहऱ्यावरची जे स्माईल आहे ती खूप छान आहे. का बरं? कारण की मार्गदर्शक उत्तम असल्यामुळे व मार्गदर्शन छान असल्यामुळे बाबांच्या तत्वशब्द नियमांवर चालल्यामुळे आज त्यांचे त्यागाचे हवन कार्य पूर्ण झाले आहे. तरी नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार. नमस्कार. लवकरात लवकर चर्चा बैठकीची सुरुवात होत आहे. भवार त्यांचे मोठे बंधू दिगंबर भाऊ आवारी आमच्या गावातील गुरुदेव सेवा भजन मंडळाचा अध्यक्ष